बाळासाहेब तावडीतले तो सुटले कसं तर त्यांचा आपण प्रचार करत आहे. आपल्याला मिळालं नाही म्हणून त्यांच्या ताटात आपण माती काढवायची नाही. आपण पक्षाचे एकनिष्ठ सेवक आहे. फक्त हा जो भ्रष्ट माणूस आहे दासरे याला आपण हटवल्याशिवाय गप्प बसत नाही. संपर्क प्रमुख फोन करून सांगितले तर हा फोन घेत नाही. निवड समितीची निवड केली, त्या निवड समितीला विश्वासात न घेता त्या अस्मिताताईंना त्यांनी अक्षरशः वेड्यात काढलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. त्यामुळं आपण याच्या विरोधात कायम खंबीर भूमिका घेऊ आणि याला हटवल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. त्याबरोबरच आपल्या जी भाऊ बहीण ज्यांना तिकीट मिळाले त्यांना सुद्धा आपण महापालिकेत पाठवल्याशिवाय गप्प बसत नाही. नाहीतर ते त्यांच्या ताकदीवर सच्च्या शिवसैनिकाच्या ताकदीवर निवडून महापालिकेत जातील आणि हा हरामखोर स्वतः क्रेडिट घेत बसेल माझ्यामुळे निवडून आले म्हणून. ह्याला याचा शेजारी सुद्धा फी करत नाही. सख्या भावाला फसवलेला माणूस आहे हा. त्यामुळं त्या नालायक माणसाला हटवल्याशिवाय आपण गप्प बसत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे मानवेंद्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे यांना विनम्र जय महाराष्ट्र करून मी आज आपल्या सोलापूर शहर शिवसेना निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक सन्माननीय उपजिल्हा प्रमुख प्रतापभाऊ चव्हाण, सन्माननीय माझे मित्र सहकारी शहर प्रमुख भैया धाराशिवकर, तसेच विधानसभा प्रमुख सन्मान्य माझे मित्र बाळासाहेब गायकवाड व समोर बसलेल्या सर्व शिवसेना पदाधिकारी असतील, शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील व शिवसैनिक असतील. आजची बैठक आपण कधीही पक्षाच्या विरोधात आपण आतापर्यंत काम केलं नाही. जवळजवळ मी 35 ते 38 वर्ष झाले पक्षात काम करतो. पण आज प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेनेचे जवळजवळ पूर्वी पहिली नगरसेविका म्हणून सोलापूर शहरात राजश्री कांबळे निवडून आणले आम्ही त्या भागात. वार्ड नंबर आमचा पूर्वीचा जुना 56 होता. त्यानंतर वार्ड नंबर 52 झाला. 52 नंतर परत तिघाचा पॅनल झाला. त्या पॅनलमध्ये शहाजी सातपुते, स्वर्गीय शहाजी सातपुते, बर्डे साहेब आणि ज्योतिताई चव्हाण ह्या तिघांच्या पॅनलमध्ये तिन्ही पॅनल गड आला पण सिंह गेला. 7 मतांनी बर्डे साहेब त्यावेळेस पडले तिथं आणि शहाजी सातपुते आणि ज्योती चव्हाण निवडून आले. त्यानंतर चव्हाणबाई त्यांनी थांबले, त्यांनी निवडून आले. आणि त्यानंतर गेल्या 5 वर्षापूर्वी निवडणूक झालेली शिवसेनेच्या 4ही पॅनल अमोल बापू शिंदे असतील, विषय असतील, देवेंद्र कोटे आणि पवारबाई असे 4 पॅनल निवडून आला. जवळजवळ 30 वर्ष झालं शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा प्रभाग 7 मध्ये कुणालाही विचारत नाही. प्रतापभाऊ तिथंच राहते, मी तिथंच राहतो, बाळासाहेब गायकवाड तिथंच राहते, बर्डेसाहेब 4 प्रभागात आहे. आम्हाला कुणालाही न विचारता त्यांनी 4च्या 4 तुतारीला सोडलेले. आज त्या प्रभागामध्ये तुतारीला उमेदवार सुद्धा नाही आहे परिस्थिती त्या भागात नाही. तसेच प्रभाग 5 मी माझ्याकडे. त्या प्रभाग 5 मध्ये गेल्या 25 वर्षापासून आबासावंत म्हणून काम करते. मीनाक्षी गवळी त्याच भागात राहते, सातपुतेबाई त्याच भागात राहतात अलीगड 7 नंबरला. आज कॅन्डिडेट असताना पॅनल नसताना सोलापूर शहरात यांनी जिल्हा प्रमुख होऊन 2 ते 3 वर्ष झाले एकही काँग्रेसचा माणूस आला नाही, राष्ट्रवादीचा आला नाही किंवा बीजेपीचा ह्या पक्षात प्रवेश घेतला नाही. पण स्टँडिंग कमिटीचा माजी चेअरमन त्याचा अख्खा परिवार तोडकरी किशोर देशपांडेचे खास माणसं असणारे ती मी सोडून आपल्या प्रभागात मी 5 नंबरला त्यांचा पॅनल तयार केला. पण ही पॅनल सुद्धा त्यांनी कुणाला तिकीट दिलेलं नाही. त्याबद्दल मी अजय घासरी हा जिल्हा प्रमुख हटाव आणि शिवसेना बचाव ही पहिली मागणी करतोय. कसल्याही परिस्थितीत अजय घासरीला काढलं तरच सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात शिवसेना टिकणार आहे. त्याने फक्त कागदी घोडे नाचवता सगळ्या पदाधिकाऱ्यांना येड्यात काढले. बर्डे साहेबाला वरनं समिती नेमली. त्या समितीत त्यांनी नेमल्यानंतर गपचिप 3 बैठका घेतल्या ह्याने आणि ती परत तिथल्या बैठकीतल्या एकाने सांगितलं साहेबाला, साहेब असं झालं म्हणून ताबडतोब साहेबांनी लगेच राजीनामा देऊन टाकला त्या समितीचा. मला कुठल्याही समितीवर घ्यायचं मला साहेबांनी सरळ त्यांनी राजीनामा पाठवला. आणि ही अशी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हात मिळवणे करून पक्ष कार्यालय कुठे शहराचा आतापर्यंत कुठल्याही गाळ्यात पक्ष कार्यालय गाळ्यात कार्यालय नसतं. जिथं 13 वर्षांनी काँग्रेसचं काम केलं त्याच कार्यालयामध्ये शिवसेनेचं काम चालू केलं नाही. म्हणून ह्या अजय घासरीचा पहिला मी सोलापूर
शहर शिवसेना व शिवसैनिकाच्या वतीनं मी त्याचा जाहीर निषेध करतोय आणि हे आदेश असले हटवल्याशिवाय आपण कुणीही स्वस्त बसणार नाही एवढं मी दावा देतो. जय हिंद.